हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द प्रायमरी अँड सेकंडरी स्टँडर्ड अँड प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ व्हेरियस मोलर अँड नॉर्मल सोल्युशन्स. आता याचा मीनिंग आहे तरी का, हा आपला फार्मास्युटिकल ॲनालिसिसमधला एक युनिट 1 मधला पार्ट आहे. तर प्रायमरी आणि सेकंडरी स्टँडर्ड्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, त्याचे काही प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला काही असे कंपाऊंड दिलेले आहे ज्याचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आणि त्याला स्टँडर्डाइज्ड कशा प्रकारे करायचं आहे. प्रिपरेशन हे मोलर आणि नॉर्मल सोल्युशनमध्ये आहे, ते कशा प्रकारे करायचे आहे त्याच्या इझी ट्रिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, हेलो गाईज, माय सेल्फ पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर अँड यू आर वॉचिंग फार्मसी विथ पल्लवी. सो हे गाईज, आज जो आपण टॉपिक बघणार आहोत, ह्या टॉपिकचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपल्या स्वतःच्या मीन्स ओन लँग्वेजमध्ये, दॅट इज मराठी भाषेत असणार आहे. प्लस हे जे काही लेक्चर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करते याच्या हँडरिटन नोट्स अवेलेबल आहे. नोट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती व्हिजिट करू शकता आणि इझिली नोट्स डाउनलोड करू शकता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल गाईज, लेट्स डिस्कस अबाउट द प्रायमरी अँड सेकंडरी स्टँडर्ड्स. सी, प्रायमरी आणि सेकंडरी स्टँडर्ड्स बघण्या अगोदर आपण एक टायट्रेशनची मेथड बघूया, म्हणजेच व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. आता व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन म्हणजेच काय, तर ही एक टर्म आहे फार्मास्युटिकल ॲनालिसिसची, जी एखाद्या कंपाऊंडचं ॲनालिसिस करायसाठी यूज केली जाते. यामध्ये पर्टिक्युलर एखादं कंपाऊंड आहे, सोल्युशन आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती नाही आहे, त्याच्या कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट आउट करण्यासाठी ही जी ट्रिक आहे ती यूज केली जाते. जनरली एक तुम्हाला स्क्रीनवरती डायग्राम दिसत असणार, अशा प्रकारे टायट्रेशन आपण आपल्या लॅबमध्ये बघतो, ज्यामध्ये एक व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असतं आणि त्याच्यावरती एक ब्युरेट असतं. त्या ब्युरेटमध्ये आपण काही केमिकल्स घेतो, रिएजंट्स घेतो आणि त्याची रिॲक्शन हे जे काही कोनिकल फ्लास्कमध्ये रिएजंट आहे त्याच्यासोबत करतो. ही जी टायट्रेशनची प्रोसेस आहे यालाच आपण नथिंग बट द व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन म्हणतो. ठीक आहे, आता ह्या कोनिकल फ्लास्क आणि ब्युरेटमध्ये जे काही रिएजंट्स असतं याचं मिनिंग काय, तर फर्स्ट ऑफ ऑल अननोन कॉन्सन्ट्रेशन्सच्या डिटेक्शनसाठी ही टेक्निक आपण यूज करतो. तर जे काही कंपाऊंड अननोन आहे ते आपण व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये घेणार, जे बॉटमला असतो. ठीक आहे, मीन्स ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला डिटेक्ट आउट करतो. ब्युरेटमध्ये काय असतं, तर ब्युरेटमध्ये आपलं असं सबस्टन्स असतं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला नोन असतं. ठीक आहे, कोनिकल फ्लास्कमध्ये असतं त्याला आपण टायट्रेट म्हणतो. ठीक आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला डिटेक्ट आउट करायचं असतं, अननोन असतो. प्लस जे ब्युरेटमध्ये असतं रिएजंट त्याला आपण टायट्रंट म्हणतो. ठीक आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे नोन होतं. ओके, सो टायट्रंट आणि टायट्रेटमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. मग आता हे जे दोन सोल्युशन आहे जे कोनिकल फ्लास्कमध्ये आणि ब्युरेटमध्ये प्रेझेंट आहे याची आपण रिएक्शन करणार. आता ही रिएक्शन डायरेक्टली होत नाही, याला आपण काही रिएजंट किंवा काही केमिकल्स ॲड करायचे असतात रिएक्शन कॅरीड आउट होण्यासाठी, किंवा कॅरीड आउट म्हटल्यापेक्षा रिएक्शन कंप्लीट झाली हे डिटेक्ट आउट करण्यासाठी काही रिएजंट यूज करतो, त्याला आपण इंडिकेटर म्हणतो. ओके, सो सम इंडिकेटर आर यूज टू डिटेक्ट आउट द कम्प्लिशन ऑफ अवर रिएक्शन. ठीक आहे, टायट्रंट झालं, टायट्रेट झाले, इंडिकेटर झाले. जेव्हा हा पर्टिक्युलर रिएजंट जो आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये प्रेझेंट आहे त्याची रिएक्शन ही कंप्लीट होते ब्युरेटमधल्या कंपोनंटसोबत. आता रिएक्शन कशा प्रकारे करणार ही एक बेसिक टर्म आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये आपण रिएजंट घेतो, ब्युरेटमध्ये स्टॉपर असतं, स्टॉपरला आपण ओपन करतो. ब्युरेटमध्ये जे काही रिएजंट असतं त्याला आपण मार्क केलेलं असतं, 50 ml 100 ml चे जे काही ब्युरेट असणार त्या मार्क्सपर्यंत आपण रिएजंट फिलअप आउट करतो. ठीक आहे, ड्रॉप बाय ड्रॉप आणि ml बाय ml आपण आधी रिएजंट जे काही ब्युरेटमध्ये प्रेझेंट आहे त्याला ॲड करतो, त्याला प्रॉपर शेक करतो. ठीक आहे, 1 ml ॲड झाला, परत 1 ml ॲड करणार, परत त्याला प्रॉपर शेक करणार, रिएक्शन कंप्लीट झाली की नाही हे चेक करणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 1 ml रिएजंट ॲड करतो. ठीक आहे, अशी कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये कम्प्लिटली आपलं कोनिकल फ्लास्कमधलं रिएजंट हे ब्युरेटच्या रिएजंटसोबत रिॲक्ट झाला त्याला आपण इक्विव्हॅलंट पॉईंट म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोनिकल फ्लास्कमध्ये आपला ए रिएजंट होता, याची कम्प्लिटली रिएक्शन बी सोबत झाली, याला आपण इक्विव्हॅलंट पॉईंट म्हणतो. ठीक आहे, बट आता फॉर एक्झाम्पल 5 मॉलिक्यूल कन्सिडर करते. 5 मॉलिक्यूल हे कोनिकल फ्लास्कमध्ये होते, याची कम्प्लिटली रिॲक्शन हे ब्युरेटच्या जे काही रिएजंट आहे त्याच्यासोबत झाली, मीन्स 5 सोबत झाली. इच मॉलिक्यूल रिॲक्ट विथ इच अनदर मॉलिक्यूल. ठीक आहे, 5ची रिॲक्शन 5 सोबत झाली, याला आपण इक्विव्हॅलंट पॉईंट म्हणतो. बट जेव्हा आपण 6 मॉलिक्यूल ॲड करू, 5 कम्प्लीट झाले, इक्विव्हॅलंट झाले, जेव्हा आपण 6 ड्रॉप आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करू
तेव्हा आपला हा जो इंडिकेटर आहे तो आपल्याला कलर चेंज शो करतो. ठीक आहे, 6 पॉईंटला. ओके, सो ज्या वेळेस आपला कलर चेंज होतो, जो आपला इंडिकेटर शो करतो, त्याला आपण एंड पॉईंट म्हणतो. ठीक आहे, बरेचदा हे जे काही एंड पॉईंट आणि इक्विव्हॅलेंट पॉईंट हे सेम असतात. मीन्स 5 मॉलिक्यूल ॲड केले त्याच मॉलिक्युल्सच्या रेंजमध्ये आपल्याला एंड पॉईंट मिळतो. मीन्स जो कलर चेंज आहे तो ऑप्टिन होतो. बट बऱ्याच रिएजनमध्ये ही एंड पॉईंट याच्यामध्ये स्लाइटली चेंजेस असतात. ठीक आहे, सो समटाइम्स दीज आर इक्विव्हॅलेंट पॉईंट अँड एंड पॉईंट आर सेम अँड समटाइम दीज आर डिफरंट. ओके, सो हे जे काही एंड पॉईंट इक्विव्हॅलेंट पॉईंट क्लिअर आहे. नाव स्टँडर्ड सबस्टन्स म्हणजे काय, तर असे सबस्टन्स जे हायली प्युअर असतात, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आहे आणि रेडिली अवेलेबल असतात टू रिॲक्ट विथ अनदर कंपाऊंड. ठीक आहे, त्याला आपण स्टँडर्डाइज्ड कंपाऊंड म्हणतो. हे स्टँडर्डाइज्ड कंपाऊंडचे 2 टाइप्स असतात. एक असतो प्रायमरी स्टँडर्ड अँड सेकंड वन असतो सेकंडरी स्टँडर्ड. आता प्रायमरी स्टँडर्ड म्हणजे काय आणि सेकंडरी स्टँडर्ड म्हणजे काय, तर फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी स्टँडर्ड बघूया. प्रायमरी स्टँडर्ड म्हणजेच काय, तर असे सबस्टन्स जे रेडिली प्युअर आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इम्प्युरिटीज नाही आहे, कुठल्याही प्रकारचे अडल्ट्रेशन नाही आणि जे रेडिली अवेलेबल आहे आणि ते स्टेबल आहे, असे कंपोनंटला आपण प्रायमरी स्टँडर्ड्स म्हणतो. आता प्रायमरी स्टँडर्ड्सचे काही कंपोनंट आहे, त्याचे काही पर्टिक्युलर प्रॉपर्टीज आहे. लाईक फर्स्ट ऑफ ऑल ते प्युअर असले पाहिजे. सेकंड थिंग ही आहे की हे अनस्टेबल असले पाहिजे ॲट अ रूम टेम्परेचर. प्लस थर्ड थिंग ही आहे की याचा जो काही एंड पॉईंट आणि इक्विव्हॅलेंट पॉईंट तो सेम असला पाहिजे. ठीक आहे, सो दीज आर सम प्रॉपर्टीज ऑफ अवर प्रायमरी स्टँडर्ड. देन सेकंडरी स्टँडर्ड्स म्हणजे काय, तर असे कंपोनंट जे प्युअर नाही आहे, रेडिली अवेलेबल नसतात, प्लस याला स्टँडर्डाइज करायचं काम असतं आणि ते प्रायमरी स्टँडर्डपासून प्रिपेअर झालं आहे. आता याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. फॉर एक्झाम्पल, आता बरेचदा जे काही स्टँडर्ड ब्रँड असतात, आता फॉर एक्झाम्पल क्लॉथिंग घेऊया. क्लॉथिंगचा एखादा ब्रँड आहे आणि त्याची प्राईस फॉर एक्झाम्पल 25,000 आहे. ठीक आहे, आणि बरेचदा आपण मार्केटमध्ये जनरल जेव्हा शॉपिंग करायला जातो तेव्हा लोअर प्राईजमध्ये तो आपल्याला ब्रँड दिसतो, म्हणजे त्याच ब्रँडचं जे क्लॉथ असतं तो आपल्याला दिसतो आणि दुकानदार म्हणतो की ह्याची सेकंड कॉपी आहे आणि त्याची प्राईससुद्धा कमी असते. फॉर एक्झाम्पल 500 to 1,000 पर्यंत प्राईस असते. 25,000 कुठं आणि 1,000 कुठं. ठीक आहे, सो याला सेकंड कॉपी म्हणतो. सो हा प्रायमरी स्टँडर्ड कुठला, जो ब्रँड होता ज्याची प्राईस आपली 25,000 होती, आणि सेकंडरी स्टँडर्ड कुठला, जो आपल्याला 1,000 किंवा 500 मध्ये इझिली अवेलेबल होता. ठीक आहे दोन्ही सेम, बट फर्स्ट कॉपी आणि सेकंड कॉपी लाईक दिस. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपला सेकंडरी स्टँडर्ड असतो, जो प्रायमरी स्टँडर्डपासून प्रिपेअर झालेला असतो, जो रेडिली प्युअर नसतो आणि प्लस याला स्टँडर्डाइज्ड करायचं काम असतं. आता स्टँडर्डाइज्ड करणं म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल हा कोनिकल फ्लास्क घेतला आणि याच्यामध्ये सेकंडरी स्टँडर्ड आपण प्रिपेअर केला आहे प्रायमरी स्टँडर्डला यूज करून. मग याला रेफरन्स घेऊन याची काही केमिकल रिॲक्शन करायची आहे बाय युझिंग सम केमिकल्स आणि चेक करायचं आहे की याच्यामध्ये किती प्रमाणात प्युरिटीज आहे, इम्प्युरिटीज आहे. याला म्हणतो आपण स्टँडर्डायझेशन. ओके, सो तुम्हाला क्लिअर असणार सेकंडरी कंपोनंट म्हणजे काय आहे. ठीक आहे, नाव हे जे काही सेकंडरी स्टँडर्ड्स आहे याचे काही प्रॉपर्टीज आहे. कुठले प्रॉपर्टीज आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल हा रेडिली अवेलेबल नसतो फॉर गिव्ह अ रिॲक्शन. अगेन प्युअर फॉर्ममध्ये हा अवेलेबल नसतो. ॲटमॉस्फिअरमध्ये हा अनस्टेबल असतो. ठीक आहे, असे लाईकवाईज याचे काही प्रॉपर्टीज आहे. एक्झाममध्ये जर तुम्हाला हा क्वेश्चन आला प्रायमरी आणि सेकंडरी स्टँडर्ड, बरेचदा एक्झाममध्ये विचारलं जातं. सो तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रॉपर डिस्क्रिप्शन लिहायचं आहे प्रायमरी सेकंडरी स्टँडर्डबद्दल आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहे. प्रायमरी स्टँडर्ड्स कुठले आहेत, तर ऑक्झॅलिक ॲसिड हा आपला प्रायमरी स्टँडर्ड आहे. सेकंडरी स्टँडर्ड्स कुठले आहेत, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड हे आपले सेकंडरी स्टँडर्ड्स आहे. नाव द प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ व्हेरियस कंपोनंट. आता आपल्या सिलेबसमध्ये काही असे कंपोनंट्स दिले आहे जे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं आहे. आता प्रिपरेशन करताना जो एक सिंगल कंपोनंट आहे तो आपल्याला मोलरमध्ये आणि नॉर्मलमध्ये म्हणजे नॉर्मॅलिटीमध्ये सुद्धा प्रिपेअर करायचा एक सिंगल कंपोनंट. कशा प्रकारे प्रिपेअर करायचं आहे, कॅल्क्युलेशन्स काय आहे, कुठले रिएजंट्स ॲड करायचे, त्या सगळ्याबद्दल आपण आता डिस्कस करूया. फर्स्ट ऑफ ऑल काही टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाईक प्रिपरेशन म्हणजे काय, तर प्रीवेटेड एखादं सबस्टन्स आहे त्याला पर्टिक्युलर सॉल्वंटमध्ये ॲड करून जे काही आपण प्रॉपर मिक्सअप करतो त्याला आपण प्रिपरेशन म्हणतो. नाव स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय, तर
अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण आपला जो काही कंपोनंट प्रिपेअर केला आहे त्याची रेंज काय आहे, प्युरिटी काय आहे ते चेक करणं, म्हणजेच त्याला स्टँडर्डायझेशन करणं. ठीक आहे. नाव मोलर सॉल्व्हेंट आणि नॉर्मल सॉल्व्हेंट जे काही आय थिंक फर्स्ट लेक्चरमध्ये आपण मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी डिटेक्ट कशा प्रकारे करायची आणि फॉर्म्युलाज काय ते डिस्कस केलं होतं. तर इथे आपल्याला मोलर वेट हा टर्मचा यूज होता. तर मोलर वेट म्हणजे काय, तर टोटल मास ऑफ ऑल द कंपोनंट प्रेझेंट इन अ सॅम्पल. फॉर एक्झाम्पल घेऊया सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, NaOH. याच्यामध्ये सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे. आता याचा मॉलिक्युलर वेट कशा प्रकारे काढणार, तर इच कंपोनंटचं जे काही वेट आहे त्याला ॲड करणार. लाईक सोडियमचं जे वेट आहे प्लस ऑक्सिजनचं वेट प्लस हायड्रोजनचं वेट. याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, तर सोडियमचं आहे 23 प्लस 16 प्लस 1 इज इक्वल टू 40. सो मॉलिक्युलर वेट सोडियम हायड्रॉक्साईडचं किती आहे, तर 40 ग्राम. ठीक आहे. ही कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे भरपूर हेल्पफुल राहणार आहे. ही झाली सोडियम हायड्रॉक्साईडची. अनदर एक्झाम्पल घेऊया लाईक ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की C2H2O4 आहे. मग हे जे सगळे एलिमेंट्स आहे, 2 कार्बन, 2 हायड्रोजन आणि 4 ऑक्सिजन आहे, याला आपण मिक्सअप करणार आणि याचं टोटल जे काही कॅल्क्युलेशन असणार ते त्याचं मॉलिक्युलर वेट असणार. मॉलिक्युलर वेट ऑक्झॅलिक ॲसिडचं 126 ग्रॅम पर मोल आहे. ठीक आहे. ही झाली जनरल टर्म की मॉलिक्युलर वेट वगैरे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. नाव प्रिपरेशन बघूया. प्रिपरेशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड. आता ऑक्झॅलिक ॲसिडचं प्रिपरेशन करताना आपल्याला 2 टाईपनी प्रिपरेशन करायचं आहे, मोलर सॉल्व्हंट आणि नॉर्मल सॉल्व्हंटनी. ह्या दोघांसाठी फॉर्म्युलाज वेगळे आहे आणि बरेचदा स्टँडर्डायझेशन करायचं असतं. आता हा जो ऑक्झॅलिक ॲसिड हा आपला प्रायमरी स्टँडर्ड्स आहे. म्हणजे आता मला सांगा याला स्टँडर्डायझेशनचं करायचं गरज आहे का, तर ऑब्व्हियसली नाही. प्रायमरी स्टँडर्ड जे असतात त्याचं आपण स्टँडर्डायझेशन करत नाही. जे सेकंडरी स्टँडर्ड्स असणार आहे लाईक सोडियम हायड्रॉक्साईड, HCl, CaMnO4 ह्या कंपोनेंटचं आपल्याला स्टँडर्डायझेशन करायची गरज आहे. ठीक आहे. नाव द प्रिपरेशन ऑफ 0.1 मोलर ऑक्झॅलिक ॲसिड मीन्स मोलर कंपोनेंट, मोलर सोल्युशन आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर मोलर सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी फॉर्म्युला सगळ्यांना आठवण असणार. ऑब्व्हियसली फर्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला आहे. तर नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1000 ml ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे. सो आता नंबर ऑफ मोल्स इथे किती असणार आहे ऑक्झॅलिक ॲसिडचे, तर 1 मोलर सोल्युशन प्रिपेअर करायसाठी 126 मोल्स असणार. मीन्स 126 ग्रॅम 1000 ml मध्ये आपल्याला डिझॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि 0.1 मोलर कशा करणार, तर ऑब्व्हियसली आपण एक पॉईंट शिफ्ट करणार. 0.1 मोलर इज इक्वल्स टू 12.6 ग्रॅम इन 1000 ml ऑफ वॉटर. ठीक आहे. सो अशा प्रकारे 0.1 मोलर ऑक्झॅलिक ॲसिड इझिली आपण प्रिपेअर करू शकतो. त्याला स्टँडर्डायझेशन करायची गरज नाही आहे. सो इथे कॅल्क्युलेशन सुद्धा नसणार आहे. आफ्टर दॅट नॉर्मल सोल्युशन कशा प्रकारे डिटेक्ट आउट करणार, प्रिपरेशन करणार ऑक्झॅलिक ॲसिडचा. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू ग्रॅम इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्युशन टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ठीक आहे. ग्रॅम इक्विव्हॅलेंट वेट काय आहे, तर जे काही मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय देअर बेसिडिटी. ठीक आहे. ॲसिड जो सबस्टन्स असणार तर त्या ॲसिडिटी घेणार लाईक HCl. आता हा NaOH बेस आहे तो इथे आपण काय घेणार, बेसिसिटी. ठीक आहे. सो 126 याच्यामध्ये बेसिसिटी किती आहे, तर इथे बेसिसिटी आपले 2 आहे. का 2 आहे, तर बेसिसिटी म्हणजे काय, तर नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन. ठीक आहे. सो इथे H2 आहे. सो 126 डिवायडेड बाय 2. सो 126 डिवायडेड बाय 2 answer is 63. So 63 gram is dissolved in 1000 ml of water for the preparation of 1 normal solution. ठीक आहे. आता हे 1 नॉर्मल झालं. 0.1 नॉर्मल जर प्रिपेअर करायचं असेल तर एक पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचं आहे. मीन्स 6.3 ग्रॅम इन 1000 ml. ओके. सो दिस इज द सिम्पल प्रिपरेशन ऑफ अवर ऑक्झॅलिक ॲसिड. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. नाव द प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ अवर सोडियम हायड्रॉक्साईड. आता सोडियम हायड्रॉक्साईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, NaOH. आता इथे आपल्याला अगेन मोलर आणि नॉर्मल दोन्ही सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. मोलर सोल्युशन कशा प्रकारे प्रिपेअर करणार, तर जे काही मॉलिक्युलर वेट आहे डिझॉल्व इन 1000 ml ऑफ वॉटर. आता इथे कशा प्रकारे आपण डिझॉल्व करणार, तर NaOHचं मॉलिक्युलर वेट कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार, जसं मी प्रिव्हियसली सांगितलं तुम्हाला. NaOHचं किती असतं, 40 ग्राम डिझॉल्व इन 1000 ml. मी ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते कारण आय नो फक्त आपल्याला टर्म्स आठवण ठेवायचे आहे आणि कॅल्क्युलेशन एकदा आपल्याला माहिती झालं की तुम्ही
इझिली करू शकता. ठीक आहे. सो फॉर 1 मोलर सोल्युशन डिझॉल्व 40 ग्राम ऑफ अवर सोडियम हायड्रॉक्साईड थॅलेट इन 1000 ml ऑफ वॉटर. ठीक आहे. सो आपलं 1 मोलर सोल्युशन प्रिपेअर होणार. 0.1 मोलर सोल्युशनसाठी कशा प्रकारे करणार, तर जिथे आपण 40 घेतला तिथे आपल्याला 4 ग्रॅम घ्यावं लागणार. ठीक आहे. 1000 ml मध्ये. ते 1000 ml ला कमी करायचं नाही आहे. ते जर तुम्ही 100 केलं तर अगेन आपलं 1 मोलर सोल्युशन होऊन जाईल. ठीक आहे. सो इथे आपल्याला 1000 ml मध्ये डिझॉल्व करायचं आहे. दिस इज द प्रिपरेशन ऑफ अवर मोलर सोल्युशन. नाव आता आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडला आपल्याला स्टँडर्डाइज्ड करायचं आहे, कारण हा आपल्याला सेकंडरी स्टँडर्ड आहे. सो इथे आपण जे काही प्रिपेअर केलेलं सोल्युशन आहे ते आपल्याला प्रॉपर 1 मोलर आहे की नाही किंवा 0.1 मोलर आहे की नाही ते चेक करायसाठी स्टँडर्डायझेशन करायचं आहे. स्टँडर्डायझेशनसाठी आपण इथे काय करणार, सो ब्युरेट आहे. ब्युरेटमध्ये आपला हा जो प्रिपेअर केलेला सेकंडरी स्टँडर्ड दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड आहे तो प्लेस करायचा आहे आणि कोनिकल फ्लास्कमध्ये जे रिएजंट आहे ते रिएजंट सोबत रिएक्शन करायचं आहे. कुठले रिएजंट आहे तर त्यासाठी पर्टिक्युलर आपल्याला प्रायमरी स्टँडर्ड घ्यावं लागतं. ठीक आहे. कारण सेकंडरी स्टँडर्डची जी काही क्वालिटी चेक करायसाठी आपण काय यूज करतो तर प्रायमरी स्टँडर्ड. इथे प्रायमरी स्टँडर्ड म्हणून आपण पोटॅशियम बायथॅलेट घेतो. 10 ml पोटॅशियम बायथॅलेट घेतो आणि फिनॉल्फ्थेलिन ॲज अ इंडिकेटर ॲड करतो. 10 ml घेतलं कोनिकल फ्लास्कमध्ये, फिनॉल्फ्थेलिन ॲड केलं, ड्रॉप बाय ड्रॉप आपण काय करणार, सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करणार. असा पॉईंट ज्याच्यामध्ये आपला हा जो पोटॅशियम बायथॅलेट आहे ज्याने कलर चेंज केला तो आपण नोट डाऊन करणार. ठीक आहे. ही जी रिएक्शन आहे याला आपण 3 टाइम्स रिपीट आउट करणार. ठीक आहे. अगेन कोनिकल फ्लास्कला वॉश आउट करणार, परत पोटॅशियम बायथॅलेट घेणार, फिनॉल्फ्थेलिन ॲड करणार, अगेन ब्युरेटला फिलिप करणार, अगेन रिएक्शन करणार. असे 3 रिएक्ट करणार. त्याचा मीन काढणार, मीन्स प्लस 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 3 जे रिडिंग असणार डिवायडेड बाय 3 त्याचा मीन येतो आणि तो आपला फायनल रिडिंग असतो. आणि ह्या रिडिंगला आपण आपल्या फर्दर कॅल्क्युलेशनमध्ये पुट करणार. आता कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करणार की डिटेक्ट आउट करणार की जो काही पर्टिक्युलर कंपोनंट आहे तो प्रॉपर प्रिपेअर झाला तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला स्क्रीनवरती दिसत असणार. त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट ऑन करायचे आहे आणि इझिली तुमचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅरीड आउट होतं. ओके. नाव द प्रिपरेशन ऑफ अवर 0.1 नॉर्मल अँड AOH. ठीक आहे. पहिलं होतं मोलर. आता नॉर्मल सोल्युशन कशा प्रकारे आपण प्रिपेअर करणार तर इथे काय करणार, नॉर्मॅलिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की ग्राम इक्विव्हॅलंट वेट ऑफ एनी सॉल्वंट डिवायडेड इन 1000 ml व्हॉल्यूम ऑफ अवर पर्टिक्युलर रिएजंट. ठीक आहे. ग्राम इक्विव्हॅलंट वेट किती असणार आहे, ग्राम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ग्राम इक्विव्हॅलंट वेट डिवायडेड बाय अवर बेसिसिटी. आता इथे NaOH, OH किती आहे, नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन किंवा OH किती आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहे तो 1. 40 डिवायडेड बाय 1 किती केलं तर ऑब्व्हियसली 40 येणार. सो इथे आपल्याला सेम 40 ग्रॅम घ्यायचं आहे 1000 ml फॉर द प्रिपरेशन ऑफ 1 नॉर्मल सोल्युशन. ठीक आहे. 0.1 नॉर्मलसाठी 4 ग्रॅम इन 1000 ml. आता इथे जेव्हा आपण स्टँडर्डायझेशन करतो नॉर्मल सोल्युशनचा तिथे आपल्याला केमिकल्स चेंज करावं लागतात. ब्युरेटमध्ये आपण काय करणार, जे प्रिपेअर केलेलं 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड आहे ते घेणार. कोनिकल फ्लास्कमध्ये आपण कुठले रिएजंट घेणार तर इथे ऑक्झॅलिक ॲसिड घेणार आपण. ठीक आहे. 0.1 नॉर्मल ऑक्झॅलिक ॲसिड जो आपला प्रायमरी स्टँडर्ड आहे आणि त्याच्यासोबत इंडिकेटर कुठला ॲड करणार तर फिनॉल्फ्थेलिन सेम इंडिकेटर इथे ॲड करणार. अगेन कोनिकल फ्लास्कमध्ये आपला ऑक्झॅलिक ॲसिड फिनॉल्फ्थेलिन आहे. ड्रॉप बाय ड्रॉप ब्युरेटने आपण काय करणार, NaOH ॲड करणार. NaOH ॲड केल्यानंतर काय करणार तर सेम प्रोसिजर, असा पॉईंट जिथे आपल्या कंपोनंटनी रिएक्शन शो केली आहे, कलर चेंज केला आहे तो नोट डाऊन करणार. सेम प्रोसिजर 3 टाइम्स रिपीट करणार, त्याचा मीन कॅल्क्युलेट करणार आणि इथे आपण नॉर्मॅलिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार तर N1V1 इज इक्वल टू N2V2 या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार. ठीक आहे. आता N1V1 N2V2 म्हणजे काय तर नॉर्मॅलिटी ऑफ फर्स्ट कॉम्पोनंट अँड नॉर्मॅलिटी ऑफ सेकंड कॉम्पोनंट. मीन्स आता फर्स्ट कॉम्पोनंट जर इथे ऑक्झॅलिक ॲसिड जर आपण घेतला तर N1 मीन्स काय तर नॉर्मॅलिटी ऑफ अवर ऑक्झॅलिक ॲसिड अँड व्हॉल्यूम ऑफ अवर ऑक्झॅलिक ॲसिड जे आपल्याला माहिती आहे. नॉर्मॅलिटी किती आहे 0.1 आणि व्हॉल्यूम किती आहे 10 जे आपल्याला नोन आहे. अननोनची आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आहे. व्हॉल्यूम तर आपल्याला जो काही मीन असणार आहे तो व्हॉल्यूम पुट ऑन करून इझिली आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके. सो दिस इज द प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ अवर सोडियम हायड्रॉक्साईड. आफ्टर दॅट द प्रिपरेशन ऑफ अवर हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिडचा आपल्याला सगळ्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे HCl. हायड्रोक्लोरिक ॲसिडचं मॉलिक्युलर वेट किती आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिडचा मॉलिक्युलर वेट होतो 36.46 ग्रॅम पर मोल. तर इथे 36% मीन्स 8 नियर अबाउट 8.5 ml
प्युअर कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपल्याला 1000 ml वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ 1 मोलर सोल्युशन. आणि याच्यासाठी आपण जे काही स्टँडर्डायझेशन करण्यासाठी रिएजंट यूज करतो तर हा THAM हा एक केमिकल आहे, तो आपण यूज करतो. आणि ब्रोमोक्रिसॉल ग्रीन हा इंडिकेटर म्हणून यूज करतो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सेम आहे. अगेन जे काही रिमेनिंग रिएजंट आहे याचे जे प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशनचे जे काही प्रोसिजर आहे ते मी नोट्समध्ये अवेलेबल करून देईल, तुम्ही इझिली बघू शकता. फक्त आपल्याला जे काही केमिकल्स आहे ते केमिकल्स बघायचे की कुठले कुठले केमिकल्स ॲड करायचे. ठीक आहे, नोट्स तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. लिंक जी काही चॅनलची लिंक आहे आणि नोट्सची लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल, तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता. ओके, सो आय थिंक दिस इज इनफ फॉर टुडेज लेक्चर. जर लेक्चर आवडला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.